व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सगळे शिट्ट्या मारणारे सगळे मान्यवर, राष्ट्रवादीच्या वर्धापनाने दिनानिमित्तानं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शांतपणे ऐकून घ्या. 2-3च मुद्दे मला सांगायचे आहेत या निमित्तानं. आवाज येत नाही का? आवाज आवाज येतोय का? येतोय का? तर राष्ट्रवादीच्या वर्धापना दिनानिमित्त आपण सगळे जमलेले आहात. प्रचंड बहुसंख्येने जमलेले आहात. म्हणजे 2-2 तास आत यायला वेळ लागतोय. ही राष्ट्रवादी पक्षाची प्रसिद्धी आहे, महती आहे. राष्ट्रवादी पक्षावर आपलं प्रेम आहे हे इथून दिसतं आहे. अख्खा पुन्हा आज थांबलेला आहे जाग्यावर राष्ट्रवादीच्या ह्या मेळाव्यामुळं. याचं खूप खूप कौतुक, आनंद वाटतो. याचं कारण तुम्ही सगळे आहात. तर आजचा मुद्दा असा आहे की मला परवा एका निवडून आलेल्या आमदाराचा फोन आला होता. मी असं दुपारी झोपलो होतो आणि मला फोन आला आणि म्हटलं की आमचे PA बोलत आहेत, तो माझ्याशी जरा बोलायचं आहे. तर मी म्हटलं बोला, द्या, कोण आहे आमदार? मग त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. मी फोन घेतला आणि मला म्हटलं सयाजीराव आपल्याला 22 लाख झाडं लावायची आहेत. म्हटलं काय? हो, आपल्याला 22 लाख झाडं लावायची आहेत. मी ताडकन उठूनच बसलो. अरे बापरे. तर म्हटलं 22 लाख झाडं लावायची, कुठे लावायची? आपल्या मतदारसंघात. आणि म्हटलं जागा आहे का? हो, सगळं आहे की. म्हटलं 22 लाख झाडांना खूप खर्च येतो. म्हटलं 20-30 कोटी तर कुठे गेले नाहीत म्हटलं. म्हणजे ते ठेवायला जागा, त्यासाठी उतरून लावायला, खड्डे खणायला माणसं, ते सगळी व्यवस्था, त्याची काय चिंता करू नका तुम्ही. पण म्हटलं मग हे सांभाळणारच का? तुम्हाला काय करायचं, दर 3 महिन्याला तुम्हाला 3-3 इंच वाढलेली झाडं त्याचं मोजमाप करून फोटो पाठवतो. म्हटलं पण याचा मग खर्च कोण करणार? तुम्हीच करायचा. तुम्ही आम्हाला झाडं पाठवून द्या, बाकी चिंता करू नका. अरे बापरे. म्हटलं 30-40 कोटी मी तुम्हाला पाठवून देऊ. म्हटलं 20 लाख झाडं जास्त होत आहेत. चला 10 लाख पाठवा. म्हटलं 10 लाख झाडांचा जरी विचार केला तरी 20 कोटी, 10 कोटी जरी खर्च कुठे गेला. म्हटलं अगदी छोटं. म्हटलं बरं चला छोटं झाड घ्या. म्हटलं छोटं झाड घेतलं तरी एक 10 कोटी खर्च येईल हो. हां, मग तेवढं द्या की, तुम्हाला काय करताय, तुम्ही फक्त झाडं पाठवून द्या, आम्ही हे करून देतो. म्हटलं जागा आणायला ठेवायला. पण म्हटलं एवढे पैसे तर आमच्याकडे नाही येतो. घ्या की कोणाकडून 4-5 कोटी. अरे बापरे. सुदैवानं तो राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही, पण आता विद्यमान निवडून आलेला आमदार आहे. आता तिचे नावं डिटेलमध्ये जायचं काही गरज नाही, जाऊ नये, काही हेतू नाही. पण त्यांनी एवढं फेक वागू नये. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या 41 आमदारांच्या 41 देवराया यावर्षी आम्ही करणार आहोत, याची मात्र तुम्हाला गॅरंटी देतो. याचा मला खूप आनंद होतो आहे, कारण आम्ही सगळ्यांशी बोलणं करतो आहे. आणि मग या वर्षापासून राष्ट्रवादी हा पक्ष सावली देणारा पक्ष म्हणून ओळखला जाईल. पर्यावरणासाठी सावली देणारा पक्ष म्हणून आज कुठल्याही पक्षाची प्रतिमा नाही, ही प्रतिमा देणार होईल. तर माझं बोलणं झालेलं आहे, प्रत्येक आमदाराशी बोलणं झालेलं आहे. म्हणजे बारामतीमध्ये 2 देवराया होतील असं सुनीत्रा ताईंशी माझं बोलणं झालं. तेव्हा आमचं झालं की जागा निवडून ठेवत आहेत. आमचे कोकाटे साहेबांशी बोलणं झालं आहे, पाटील साहेबांशी बोलणं झालं आहे. आमचे सातारचा तर प्रश्नच आहे. सातारला तर आम्ही एक अख्खा रस्ताच वाचवला आहे. मकरदाबांचं आमचं बोलणं झालं आहे. गव्हर्नमेंटच्या जागा असतील, गायरानं असतील, तर त्या गायरानामध्ये त्या जागा घेणार. त्याच्याशी देशी झाडाच्या, जास्तीत जास्त देशी झाडं असलेल्या देवरा तयार होतील. मला महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या गावांना सांगायचं आहे, प्रत्येक गावामध्ये जे गाव सरपंच असतील, चांगले सरपंच असतील, त्या सरपंचांना माझं आव्हान आहे की तुमच्या गावात मिनिमम 500 झाडं, मॅक्झिमम 1000 झाडं ही आपल्याला देशी चिंच, आवळा, जांभूळ, बेल अशी लावायची. 500 झाडं जर चिंचेचे लावले तर 50 लाख कुठे गेले नाहीत पुढल्या वर्षीपासून, पुढच्या 10 वर्षाच्या आत.
तर आपोआप ते गाव समृद्ध होईल आणि त्या गावाला निधी मिळत नाही हा प्रश्न येणार नाही. मला दादांना एवढंच विनंती करायची दादा की या निमित्तानं तटकरे साहेबांना सांगायचं आहे की काही अजून आमचे उमेदवार पाटील साहेब सगळ्यांना सांगतोय, म्हणजे भुजबळ साहेबांचा आमचा कॉन्टॅक्ट होत नाही, ते आता कुठेतरी परदेशी गेलेत. आता सना मलिक यांचं असं विचारलं त्यांना सांगितलं की शहरातले आहेत, चेतन तुपे शहरातले आहेत. माझं म्हणणं की आपल्याच मतदारसंघात देवराई झाली पाहिजे असं नाही, देवराई दुसऱ्या मतदारसंघात झाली तरी चालेल, पण ह्या देवराई होणं गरजेचं आहे. पुढच्या पिढीसाठी आपण काय राखून ठेवलं जाऊ तर सावली राखून ठेवू. मतदारसंघाला आपण एक सभा घेतली, एक निवडणुकीची सभा घेतली असेल याने तरी 22 लाख खर्च येतो, तर ह्या देवराईला 22 लाख खर्च झाला तर ते पुढच्या 100 वर्षासाठी टिकून राहील. तर हे काम आपल्याला जोमानं सुरू करायचं आहे. दिस इज द राईट टाईम आहे हा, की ह्या 2 महिन्यातच हे काम झालं पाहिजे. आणि दादांना मी विनंती करतो की जुलैमध्ये 15 ते 25 जुलैमध्ये असा एक दौरा काढूया की 40 ते 41 देवरायांचं उद्घाटन करायला आपल्याला जायचं आहे. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सावली देणारा पक्ष म्हणून ओळखला जाणार. आणि परत मी हे सांगतोय की ह्या मला ज्या विश्वासानं मला ह्या पक्षात आलो, मला ज्या विश्वासानं जे काम करावंसं वाटतं ते करायला मिळतं आहे. हे करण्यापाठीमाची एकच भूमिका आहे, ती म्हणजे माझी आई. मी आईला जिवंतपणे असताना शब्द दिला होता की तुझ्या वजना एवढ्या बिया अख्ख्या महाराष्ट्रभर लावीन आणि तू मला सावलीत सुगंधात आणि फळामध्ये दिसशील. तर आता प्रत्येकाची आई ही माझीच आई असणार आहे. माता पिता आणि धरती माता याच्या पलीकडे काही नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माणसांसाठी काम करणारा, तसाच मतदारांसाठी काम करणारा, तसाच मतदारांना आणि सगळ्या महाराष्ट्राला सावली देणारा पक्ष म्हणून ओळखला जावं एवढीच विनंती. धन्यवाद.